मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। सांगली लोकसभा निवडणुकीचा महोत्सव सुरू झाला असून या उत्सवासाठी सांगली जिल्हा सज्ज आहे। मतदारसंघासाठी युतीच्या वतीने विद्यमान खासदार संजय काका पाटील, शेतकरी संघटनेच्या वतीने विशाल पाटील, बहुजन वंचित आघाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। दिनांक 23 एप्रिल रोजी मतदान होत असून जिल्ह्यातील कोणत्या गावात कोणत्या उमेदवाराचा जोर आहे हे आपण जाणून घेणार आहोत। TV1 मराठीच्या वतीने गावागावातील मतदारांच्या मनातला खासदार कोण आहे हे आपण पाहूया। नमस्कार, आपण TV1 मराठीची टीम घेऊन या ठिकाणी आपण सलगर चहा मार्केट यांच्या गाळ्यामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। युतीच्या वतीनं विद्यमान खासदार संजय काका पाटील उभे आहेत, बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं पडळकर साहेब उभे आहेत, त्यानंतर शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विशाल पाटील उभे आहेत। काय कोणाची हवा आहे जतमध्ये? जतमध्ये सध्या संजय काकांची हवा आहे। तसं बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं त्यांनी कामं सुरुवात केलेली आहेत। गेल्या 5 वर्षामध्ये बघायला गेलं तर बऱ्यापैकी कामं तसे झालेली आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, डेव्हलपमेंट वगैरे गोष्टी सांगली जिल्ह्यात म्हणा किंवा आपल्या जतला म्हणा, जतच्या चारी दिशाला जर बघितलं तर आधी कुठल्याही प्रकारचं एक रोडचे काम नव्हतं। ते संजय काकांच्या माध्यमातून म्हणा किंवा BJPच्या माध्यमातून केंद्रांच्या माध्यमातून चालू झालेले आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर कामं चांगली झालेत। जतला ज्या गोष्टीची गरज आहे पाण्याची, त्याची कमतरता सध्या दूर होत आहे हळूहळू। डबळापूरपर्यंत पाणी आले, आता बेळूर, जळदरी, बस्तरगी ह्या ठिकाणीपर्यंत पाणी पोचलेलं आहे। आता येणाऱ्या 5 वर्षात जर संजय काका जर परत निवडून आले तर आणखी शक्यता आहे की आपल्या पूर्व भागामध्ये पाणी जाईल आणि जे महाराष्ट्रामध्ये जतचं नाव दुष्काळग्रस्त म्हणून आहे तर थोडक्यात मला वाटतं मिटवण्यामध्ये संजय काकांचं चांगला यश आहे। आता काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती अशी आहे की विशाल पाटील बाजी मारतील अशी बऱ्यापैकी। सांगली लोकसभा निवडणुकीसाठी सध्या 3 उमेदवार रिंगणात आहेत। त्या 3 उमेदवारांपैकी कोणाची हवा आहे? म्हणजे संजय काकांची हवा आहे। का बरं संजय काकाला का परत लोकांनी निवडून द्यायला पाहिजे? संजय काकांचं काम हे आजपर्यंत ग्राउंड लेवलला कुठल्याही खासदाराने इतकं काम केलं नाही तेवढं संजय काकांनी केलेलं आहे। संजय काकांना पाणी प्रश्न जर या दुष्काळी तालुक्याचा पाणी प्रश्न जर खरा सोडवायचा असेल तर संजय काकांना पुन्हा खासदार करणं फार गरजेचं आहे। कुस्तीमध्ये आलो आहोत। सांगली लोकसभेची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे। 3 उमेदवार उभे आहेत, त्यापैकी आपण आता इथल्या प्रवाशांना विचारूया कोणाची हवा आहे जास्त? मोदीचा। कोण उभारलंय भाजपच्या वतीनं? नाही, तो कोण उभारलंय? संजय काका बरं, का बरं संजय काकांना का निवडून द्यायला पाहिजे? आपल्यासाठी त्यांनी काम केलं। बरं, काय काम केले त्याने? आमच्या गावापर्यंत त्यांनी पाणी कुठलं गाव तुमचं? बरं, 3 उमेदवार लोकसभेसाठी उभे आहेत। 3 उमेदवारांपैकी कोणाची हवा आहे? सध्या पडवळ साहेबांची। का बरं पडवळ साहेबांना का लोकांनी निवडून द्यायला पाहिजे? कारण त्यांचं त्या आठवडे तालुक्यात त्यांचं जरा वर्चस्व असल्यामुळं तर लोकसभेसाठी त्यांना स्थान मिळावं असं मला वाटतं। काय पडवळकर साहेब दिल्लीमध्ये जाऊन या काही सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळी तालुक्यात या दुष्काळी तालुक्याला निधी पाणी वगैरे असं वाटतं का तुम्हाला? हा, निश्चितच वाटतं आहे कारण ते धनाड्याचे कार्यकर्ते आहेत। ते निश्चितपणे निधी आणून आपल्या भागाचा विकास करतील असं मला वाटतं। मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात अनेक योजना राबवल्या, त्या योजनेचा निधी पूर्ण जिल्ह्यामध्ये आलाय का? हा, थोडंफार आला आहे परंतु सगळ्याच दृष्टिकोनातून आलेलं नाही। शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा असं विशेष काय झालं नाही। 100 पैकी एका शेतकऱ्याला फायदा आहे। निवडणूक सध्या सुरू आहे, अनेक उमेदवार उभे आहेत। त्या उमेदवारापैकी तुम्हाला काय वाटतं? लोकसभेमध्ये भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यावं असं मला वाटतं। का बरं? का गेल्या वेळेला 5 वर्षापूर्वी भाजपच्या उमेदवाराला निवडून दिलं होतं, परत त्यांनाच काय निवडून द्यायला पाहिजे? कारण पंतप्रधान एक असं व्यक्तिमत्व आहे जे आतापर्यंत पण झालेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा त्यासारखं होणार नाही। काय उदाहरणार्थ सर्जिकल स्ट्राईक केला, अशा प्रकारचं स्ट्राईक आतापर्यंत कुणी मतलब ऍक्टिव्हिटी केलं पण नाहीत आणि देशासाठी गरजेचं आहे। पुलवामामध्ये जे जवान बरेच शहीद झाले, त्यासाठी प्रत्युत्तर देणं हे गरजेचं होतं आणि ते गरजेचं असल्यामुळं ते पंतप्रधान मोदींनी ॲक्शन घेऊन ते केलं। त्यामुळे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे, त्यामुळे आता कोणाची हवा जास्त आहे? गोपीचंद पडळकर हवा आहे। बरं, का बरं गोपीचंद पडळकर साहेबांना काय निवडून द्यायला पाहिजे? कारण काय? गोपीचंद पडळकर हा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे
आणि त्यांचं म्हणजे आतापर्यंत कार्य हे चांगल्या पद्धतीचं कार्य आहे, निस्वार्थीपणाने केलेलं कार्य आहे. त्यामुळे त्यांना निवडून द्यावं असं काय पाणी बिणी आणले का शासनानं? आणलंय कॅनल भरून चाललंय. कुठलं गाव तुमचं? टिप्पळी टिप्प्याळे. मग आता कॅनलचा काय उपयोग झालाय? झालंय. सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. 3 उमेदवार उभे आहेत. 3 उमेदवारापैकी सक्षम उमेदवार आणि निवडून येणारा उमेदवार सध्या कोण आहे असं वाटतं तुम्हाला? सक्षम म्हणण्यापेक्षा आम्हाला मोदी आहे लक्षात. त्याच्यामुळे कोणी उमेदवार हे मला बघायचं नाही. का बरं मोदी साहेब का हवे? मोदी साहेबांनी जो विकास केलाय 5 वर्षात, काय विकास केलाय 5 वर्षात? 7 पाणी आणलं, रोड चालू आहेत, बऱ्याच गोष्टी शेतकरी खात्यावर ऑनलाईन पैसे भरले, असं 60 वर्षात कधी झालेलं नाही. हा कॅनेलला पाणी आलं नाही ते आम्ही 600 रुपये मिळतात म्हणजे 6,000 काय ते अजून मिळलं नाही. लिहून दिले आम्ही. मग शासनानं काय नवीन योजना केले तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? काय काय नाही काय नाही. नमस्कार, आपण आलो जतच्या मार्केट कमिटीमध्ये. या ठिकाणी डाळिंबाचे सौदे सुरू आहेत. आपण या ठिकाणी कुणाची हवा आहे या ठिकाणी विचारूया. काय निवडणुकीचा माहोल सध्या जोरदार सुरू आहे. निवडणुकीचा प्रचार जोरदार अंतिम टप्प्यात आला आहे. कुणाची हवा आहे जतमध्ये? सध्या संजय काकाचा आहे. प्रचार जोरात चालू आहे, सगळीकडे चालू आहे. सध्या वातावरण चांगलं आहे. का बरं संजय काकांना का निवडून द्यायला पाहिजे? म्हणजे 5 वर्षामध्ये रस्ते म्हणा, पाणी म्हणा, आता सध्या कॅनलला पाणी चालू आहे. त्या काकाला अजून निवडून द्यावं आणि तालुका खाली पुरवात पाणी जाते अजून. काय कुणाचं सध्या निवडणुकीचा माहोल चालू आहे? कोणाचं सध्या हवा आहे जतमध्ये? आमच्या गावात रान माळ्यामध्ये गोपीचंद पडळकर आहे. का बरं गोपीचंद पडळकरांना का निवडून द्यायला पाहिजे? 5 वर्षाला एक नवीन यावं नवीन यावं असं आमचं इच्छा. आपण आलो तर या ठिकाणी मार्केट यार्डच्या समोर या ठिकाणी जोरदार प्रचार या ठिकाणी बॅटचा सुरू आहे. विशालदादा पाटील उभारले. या ठिकाणी जतचे नगरसेवक भूपेंद्र कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत महादेव कोळी, त्यांच्यासोबत नगरसेवक निलेश बामणे हे सुद्धा उपस्थित आहेत. आपण विचारूया त्यांचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे आणि ते कोणाचा प्रचार करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्तरित्या उमेदवार असलेले विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ जत शहरामध्ये 2 दिवस झालं आम्ही जत शहरामध्ये फिरत आहे. फिरत असताना विशाल पाटील यांना चांगला प्रतिसाद आहे. बॅट हे चिन्ह आम्ही लोकांना सांगून माननीय विशालदादा पाटील यांना भरघोस प्रचंड मताने विजय करावं असं आम्ही जत शहरातल्या जत तालुक्यामधल्या युवकांना, युवतींना सगळ्यांनाच त्यांच्याकडे विनंती करत आहोत. आणि या विनंतीला मान देऊन आम्हाला लोकांनी सहकार्य केलेलं आहे. नक्कीच आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार म्हणून विशालदादा पाटील निवडून येतील. नगरसेवक महादेव कोळी त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे. नमस्कार, काय सध्या कुणाची हवा आहे जत शहरात? जत शहरामध्ये सध्या विशालदादांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. का बरं विशालदादांना का मतदान करायला पाहिजे लोकांनी? भाजप सरकारने मागच्या 5 वर्षामध्ये जी आश्वासन दिली ती पाळली नाही. लोकांनी बोलताना बळी न पडता आता यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, महाआघाडीच्या उमेदवार विशालदादांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं ठरवलेलं आहे. नगर परिषदेचे नगरसेवक निलेश बामणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया काय परिस्थिती आहे. गेली मागची 45 तुम्ही बघितलं चला BJP या गव्हर्नमेंटनं फक्त जनतेला गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्याकडं कोणतेही ठोस आश्वासन कोणतेही काम झालेलं नाही. आणि जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ झालेला आहे. जे आता ते BJP जे नारळ फोडतात पाण्यासाठी ते श्रेय फक्त माजी स्वर्गीय कदम साहेब, स्वर्गीय आर्राबा किंवा माजी मंत्री मदनभाऊ जयंतराव पाटील साहेब व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील साहेब यांच्या या प्रयत्नातून जतच्या शिवारून पाणी आलेलं आहे. भाजप सरकार हे फक्त जनतेची दिशाभूल करत आहे व जातीय ते निर्माण करण्याचं काम चालू आहे. काय जत शहरामध्ये कोणाची हवा आहे जास्त? जत शहरामध्ये विशालदादा पाटील यांची हवा जोरदार आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार उभे आहेत. त्या 3 उमेदवारापैकी तुमच्या इथे या परिसरात कोणाचा जोर आहे? आमच्या परिसरात आम्ही आता सर्व मिळून विशालदादा पाटलांचा प्रचार सुरू केलेला आहे. आणि आमच्या प्रभागातून प्रभाग 1मधून जत शहरात सगळ्यात जास्त लीड द्यायचं काम आम्ही जत शहराच्या सगळ्या प्रभागापेक्षा प्रभाग 1मधून सर्वात जास्त लीड विशालदादा पाटलांना आमच्याकडून देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आणि 100% देणार. का बरं विशालदादा पाटलां यांना का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? जत शहराच्या आत्तापर्यंत झालेल्या ह्याच्यामध्ये संजय काका पाटील असू दे, विलासराव जगताप साहेब असू देत, त्यांनी स्थानिक लेवलला येऊन खालच्या लेवलचं राजकारण केलेलं आहे. जत शहराला जे 2 कोटी रुपयेचा निधी दिला त्यासुद्धा त्यांनी फक्त त्यांच्या प्रभागात
ज्या प्रभागात त्यांचे नगरसेवक निवडून आलेत त्या प्रभागापुरतं विचार केल्या, जत शहराचा पूर्ण विचार केला नाहीत. काय जतमध्ये जत शहरात कोणाची हवा आहे? सांगली लोकसभेला जतमध्ये गोपीचंद पडळकर एक 2 ते 2.5 हजार मताने लीड जातील. जत तालुक्यात ते 40,000 मताने लीड ते 100% घेणारच. आणि लोकसभेला ते सांगली जिल्ह्याचा खासदार म्हणून जाणार आहे. त्याच्यात 1 लाखाच्या वर मताधिक्यात त्याचा विजय होणार आहे. का बरं गोपीचंद पडळकर यांना लोकांनी का निवडून द्यायला पाहिजे? प्रस्थापितांच्या विरोधात त्यांची लढाई आहे. आणि विटापूर खानापूरमध्ये सत्तेत नसताना तिने 16 किलोमीटरचा कॅनल त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे. पण कोणत्याही गोष्टीचा बिंदास असतात ते आणि गुंडगिरी शाहीला मोडीच काढण्यात ते सक्षम आहे. भाजप सरकारने अनेक योजना राबवल्यात, महिलासाठी राबवले आहेत, त्यानंतर विकासासाठी राबवले आहेत, शेतकऱ्यासाठी राबवले, ते तळागाळापर्यंत पोहोचले. भाजप सरकारने फक्त नुसता त्याचा बोलवाला केला आहे, फक्त ॲडव्हर्टाईज केलेलं आहे. कोणती स्कीम कुठल्याही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे भाजपची सगळी खोटी नाटी दाखवायच्या. नमस्कार, आपण आलो यशवंत सेनेचे प्रमुख श्री कोकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जत तालुक्यामध्ये गेले 8 ते 15 दिवस या ठिकाणी ते प्रचारादरम्यान फिरत आहेत. त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे सध्या इलेक्शनची. सद्यस्थितीला जर पाहता एकंदरीत सांगली जिल्ह्याचा पूर्ण विचार केला तर वंचित बहुजन समाजातून उभे असलेले उमेदवार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब सगळ्या वंचितांच्या प्रश्नाला घेऊन पुढं आहेत. त्यामुळं ही लढाई गोपीचंदजी पडळकर साहेब हे जिल्ह्यातून अगदी 2 लाखाच्या मताने लीड होतील असा विश्वास प्रत्येकाच्या ठिकाणाहून दिसतोय. त्याला कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ही जी लढाई सुरू आहे ही प्रस्थापितांच्या विरोधात एक विस्थापितांची लढाई सुरू आहे. कारण वर्षानुवर्ष वंचित असलेल्या घटकाला कुठंतरी एक न्याय मिळेल या भूमिकेनं जिल्ह्यातला प्रत्येक युवक वर्ग असेल, अगदी तळागाळातला सामान्य कुटुंबातला पोरगा असेल किंवा 50 ते 55 वर्षाच्या वरील वयस्कर मंडळी देखील असतील, ही सगळी हिरहिरीनं या निवडणुकीमध्ये सहभागी झालेलं दिसत आहेत. आणि या सर्वावरून एक चित्र अगदी स्पष्टपणे क्लिअर होतं आहे की सांगली जिल्ह्याच्या एकंदरीत राजकारणामध्ये पहिल्यांदा कुठंतरी हा बदल होतो आहे की वर्षानुवर्ष चालत आलेलं एकाच घराण्यात असलेली सत्ता किंवा एकाच ठराविक लोकांनी या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवायच्या याच्यापासून बाजूला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जी खऱ्या अर्थानं लोकशाही दिली त्या लोकशाहीला एक कुठंतरी खऱ्या अर्थानं दिवस येत आहेत हे सांगली जिल्ह्यामध्ये चित्र आता दिसायला लागलं. मी अहमदनगर जिल्ह्यातून आलेलो आहे. खास म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं इकडं बरंचसं वारं चाललं आहे. ते खास बघण्यासाठीच आलं. एक वंचित घटकाला कुठंतरी काहीतरी भेटतंय त्या हिशोबाने आम्ही बघण्यासाठी आलो की नेमकं काय चाललंय काय की ते पण बघितलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी जी आहे ही काळाच्या पडद्याआड होती तर आज काळाच्या पडद्याच्या वरती आलेली आणि सगळ्यांना दबोचून पुढं चाललेली की जेणेकरून काय झालं एक BJP सारखा गट झाला, राष्ट्रवादीसारखे काँग्रेससारखे हे जे गट आहेत यांनी सगळ्यांना दाबून ठेवलेलं आत्तापर्यंत. यांना कधीच म्हणजे वंचित घटकाला कधीच वरती येऊन नव्हतं दिली यांनी. तर आज जेणेकरून एक बघायला भेटतंय की वंचित गट जो आहे हा उफाळून वरती आलेला आहे. आणि नक्कीच गोपीचंद पडळकर सारखे एक कब्बशी चिन्ह घेऊन आलेले माणसं आहे की हे निश्चितच 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख लीडनं पुढे येतील हा एक भरोसा आहे. नमस्कार, आपण आलो तर या ठिकाणी गांधी चौकात. या ठिकाणी जतचे नगरसेवक विजयभाऊ ताड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया. जत सांगली जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार सध्या उभे आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तुमची जत शहरामध्ये सध्या कोणाची हवा आहे? जास्त हवा म्हणण्यापेक्षा ज्या कामाला ज्या विकासाचे पर्व जे खासदार साहेबांनी जे आणलेले होतं त्या पर्वाला हवा असणं, युवकांची हवा असणं, भाषणाला लोक येऊन जाणं, गर्दी करणं याचा अर्थ असा आहे की ते निष्क्रिय असले तरी सुद्धा सभेत वादग्रस्त स्टेटमेंट करते त्याच्यासाठी सभेला येतात. पण जे काळे सम्राट जे खासदार आहेत त्यांची हवा या शहरात आहे व 80% शहर संजय काकांच्या पाठीचे आहेत व हे राहिलेलं 20% जे विशाल पाटील व गोपीचंद पडळकर याच्यात एवढ्याच मर्यादित राहतील. 3 उमेदवार सध्या उभे आहेत. 3 उमेदवारांपैकी सध्या जत शहरामध्ये काय परिस्थिती आहे? सध्या खासदारकीची रणधुमाळी चालू आहे. निवडणुकीच्या प्रचार अनुषंगाने खासदार संजय काका यांनी सुप्रमा जत तालुक्यासाठी राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून जे जुनी पाण्याची
बंद पडलेली योजना संजय काकांनी परत चालू करून जत शहरात जत तालुक्यासाठी पाणी योजना चालू केली. त्यासाठी विरुळ मतदारसंघात संजय काकांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन ते पाणी तिथे नेलेलं आहे. तसंच उमदीपर्यंत पाणी त्यांनी नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सध्या जत तालुक्यातून जत शहर म्हणण्यापेक्षा जत तालुक्यातून संजय काकांना 1 नंबरची पसंती आहे. त्या सांगली जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार उभे आहेत. तिन्ही उमेदवारांपैकी जत शहरामध्ये काय परिस्थिती आहे? पहिला उमेदवार जो वंचित आघाडीचा आहे तो वंचित नाही. दुसरा आहे ते असं पक्ष कुठून मग एक नंबरचा पक्ष म्हणलं तर तिथं कमळ आहे म्हणजे भाजप. दुसऱ्यांचा विषयच नाही येणार कारण त्यांची पक्षाची चिन्ह गोठलेले आहे. ते विकास काय करणार आहे? वंचितचे उमेदवार किती आहे? 2 उमेदवार. भारताचं आता तिने इथं बोलायला लागले आम्ही जातो दिल्लीत जातो हे करतो. जरी गेले तिने तिथं तर तिने काय करू शकणार आहे? त्याच्यामुळं त्यांचा काही विषयच नाही. 1 नंबरला जत तालुक्यातलं लीड ही संजय काकांना मिळणार आहे. येणाऱ्या इलेक्शन झाल्यानंतर त्यावेळेला मतपेटीतनंच तिने बघायचं. फक्त 2 ते 3 दिवस राहिले. काय परिस्थिती आहे सध्या लोकसभा निवडणुकीची? लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर फारसा काही विषय मोठा नाही आहे. आणि संजय काका 100% अगदी फुल मेजॉरिटी येणार यात कुठलीही शंका नाही. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. काय सांगता येईल? कुणाचा जोर आहे? कुठल्या मेळाचा जोर आहे? रणधुमाळीचं असं काही राहिलेलंच नाही आहे. मुळात जर बघायला गेलं तर आज 3 उमेदवारांमध्ये आता लढत आहे असं सगळ्यांना वाटतं. पण सर्वसामान्य लोकांमधनं जर जी काही माहिती आम्हाला मिळते किंवा आम्ही स्वतःचे सर्वे केला किंवा जर बघितलं तर सर्व लोकांच्या मनातून एकच आवाज निघतोय तो म्हणजे माननीय संजय काका पाटील. सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 3 महत्त्वाचे उमेदवार उभे आहेत. त्यामुळे जत तालुक्यामध्ये संजय काका इतके पण उभे आहेत. काय सांगता येईल? कुणाचा जोर आहे किंवा संजय काकाच्या निवडणुकीची प्रचंड कशी आहे? तालुक्यामध्ये काय रिस्पॉन्स आहे हे काय सांगता येईल तुम्हाला? निश्चितपणानं संजय काकांच्याबद्दल काही शंकाच नाही आहे. कारण संजय काका हे BJPकडून उभे आहेत आणि संजय काकांचा प्रत्येक तळागाळात प्रत्येक ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर जनसंपर्क आहे आणि त्यांचं काम आहे. संजय काका हे विकासाच्या मुद्द्यावर आलेत. जर एक उमेदवार म्हटलं तर विशाल पाटील फक्त घराणेशाही सांगतात. घराणेशाही त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काय? वसंतदादा खूप मोठं सांगलीचं नेतृत्व होतं. तर वसंतदादांनी ज्या ज्या संस्था निर्माण केल्या, जे कारखाने असतील, जे सहकारी संस्था असतील, ह्या सगळ्या ह्या घराण्यानं संपवल्या. विशाल पाटील इतके दिवस कुठं होते? प्रतीकदादा मंत्री होते. दादा आमच्या जिल्ह्यामध्ये कितीदा आले, आमच्या जत शहरात किती आले, आमच्या जत तालुक्यात कितीदा आले. त्यामुळं प्रत्येकांना तर आम्ही बघितलंच नाही. म्हणताना आम्ही काकांना निवडून दिलं. आणि आता हे विशाल पाटील हे जनतेसमोर येतात. विशाल पाटलांची ओळख काय? फक्त घराणं सोडलं तर दुसरं काय? त्यांचं काम काय? 1 नंबरचा उद्धट आणि उर्मट माणूस आहे. हे आपण प्रचार दरम्यान बघतोय की कुणावर किती बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे. अतिशय घाणेरड्या खालच्या शब्दात ते टीका करतात. हे चुकीचं आहे. आणि युवकांच्याबद्दल म्हटलं तर त्यांची आमच्या युवकांच्याबद्दल काही ओळखच नाही. आम्ही त्यांना कधी बघितलंच नाही. ते मस्त आमच्या जवळच्या समाजात ते कधी आलेच नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे? दुसरे उमेदवार आहेत गोपीचंद पडवळकर, ते माझे बॅचफ्रेंड आहेत. त्यांचं MG हॉस्टेलपासून मी सगळं ओळखतो. त्यांच्या खडानखडा मला माहीत आहे ते कसे आहेत काय. एक समाजाचा मुद्दा सोडला तर त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा नाही आहे. फक्त प्रक्षोभक बोलणं आणि तरुणांना भडकवणं ह्याच्याशिवाय दुसरं कुठलं त्यांचं भविष्य म्हटलं राजकीय इतिहास बघितला तर ते आजपर्यंत कुणाशीच एकटीच राहिलं नाही. लोकसभेसाठी 3 उमेदवार उभे आहेत. त्यामुळे काय परिस्थिती आहे जत शहरामध्ये निवडणुकीची? म्हणजे 1 नंबर परिस्थिती आहे. मुस्लिम समाजाविरोधात किती जरी बोलले म्हणजे कोण काँग्रेसवाले किंवा वंचित आघाडीवाले, शेवटी हा मुस्लिम समाज कोणाच्या पाठीशी आहे? मोदीच्या पाठीमागचा आहे. तुम्हाला काय तर सांगता येईल? नाही आम्ही मोदी 1 नंबर, काका 1 नंबर. काय परिस्थिती आहे जत तालुक्यात? 1 नंबर काही अडचण नाही. प्रचारचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय संजयजी कांबळे आपल्यासोबत आहेत. गेल्या 8 ते 15 दिवसापासून जत तालुक्यामध्ये रिपाईचा प्रचार दौरा खासदार संजय काका पाटील यांच्यासाठी सुरू आहे. त्यांना आपण विचारूया सध्या म्हणजे काय परिस्थिती आहे तालुक्यामध्ये, कुणाची हवा आहे, काय विचारूया. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकर आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये प्रचार करत असताना त्यामध्ये माझं मूळ गाव जत तालुक्यामध्ये मी संजय काका आणि आमदार विलासराव जगतापांच्या बरोबर प्रचार दौऱ्यात होतो. दौऱ्यात फिरत असताना उत्स्फूर्तपणे तालुक्यातील लोकांनी संजय काका यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं. याचं कारणच असं आहे की म्हैसाळ योजना जी आहे
पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये संजय काकांनी योजना घातली आणि त्यामुळं आज बिळूर असेल, कुंभारे भाग असेल, डफळापूर असेल आणि उरलेले 62 गावं आहेत, त्या 62 गावांना माननीय मुख्यमंत्री यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे. देश बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदींना करण्यासाठी परत संजय काकांना मतदान केलं पाहिजे यासाठी आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र आरळी. गेले 15 दिवस लोकसभेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण तालुक्यातून अनेक ठिकाणी सभा, बैठका, पदयात्रा केल्यानंतर साधारणपणे असं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय खासदार संजय काका पाटील यांनी 5 वर्षामध्ये जो विकास तालुक्यासाठी केलेला आहे त्या विकासाची पोहोचपावती देण्यासाठी जनता उत्सुक आहे. काकांच्यावर प्रेम करणारे आणि काकांनी केलेल्या कामाचे स्वतःहून मूल्यमापन करणारे मतदार अत्यंत जागृतपणे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर मतदान करतील यात शंका नाही. ज्यावेळी संख येथे माननीय मुख्यमंत्र्यांची विराट सभा झाली त्यावेळी जवळजवळ 60-70 गावातील आपले मतदार तिथं उपस्थित होते, नागरिक उपस्थित होते. एकमुखानं त्यांनी या संदर्भामध्ये की जेणेकरून यावेळी विकास कामालाच प्राधान्य द्यायचं हा एक मुद्दा मतदारांनी उचलून धरलेला आहे.